to the bed. Yes, very good morning to all. Clear in a sound प्रत्येकांना? Okay, in today's session we will see the काही application parts पण वेगळ्या पद्धतीने थोडंसं विचारलं जातं. लास्ट टाइम स्विचिंग सर्किट दिलं होतं, सिम्बॉलिकल फॉर्म त्याचा तयार केला होता आणि इनपुट आउटपुट टेबल हे एक टाईप असते क्वेश्चनचे. सिम्बॉलिकल फॉर्म कन्वर्ट करावा लागतो. यूट्यूबवर लेक्चर अपलोड आहे. यूट्यूबवर लेक्चर अपलोड आहे. यू गेट कनेक्टेड देअर. स्विचिंग सर्किट दिलेलं असतं, त्याचं सिम्बॉलिकल फॉर्म आणि इनपुट आउटपुट टेबल आणि याचं कन्क्लुजन पण विचारतात कधी कधी. कधी कधी. सो लास्ट ती टाईप कव्हर केली होती आणि त्याच्यामध्येच एक्झामला याच्यावरतीच क्वेश्चन टाकला होता. चॅनल नेम केदार चौधरी नावाने टाकलं तरी चालेल. तुम्हाला म्हटलं होतं मी सबस्क्राईब करून ठेवा, त्याच्यामुळे अपडेट चालू आहे माझं त्याच्यामुळे. म्हणजे मिस झालेले लेक्चर्स तुम्ही तिथं पाहू शकता. टेक डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन या बेसवरचा उलटा क्वेश्चन असतं. उलटा क्वेश्चन इन द सेन्स कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. आता कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. उलटा क्वेश्चन घ्यायचा आहे, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट हा फॉर्म. construct the switching circuit. Construct the switching circuit of the following. Construct the switching circuit of the following. P or negation of P.
P or negation of P or negation of Q or P and Q. कुठं ऑर आहे कुठं अँड आहे आणि त्याचा कसा युटिलाइज करतो आपण हे तुम्हाला पाहायचं. ऑर कसा फॉर्म करतात, अँड कसा फॉर्म करतात, व्यवस्थित ऑब्झर्व करा. स्टार्ट, ज्यांना जमतं त्यांनी स्टार्ट करा. इथं स्टेटमेंट गिवन आहे, तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. यस, लक्षात ठेवा. ऑर म्हणजे पॅरलल. यस, लिहून ठेवा. ऑर म्हणजे पॅरलल जायचं तुम्हाला. अँड म्हटल्यानंतर सिरीजमध्ये असतो स्विचिंग फॉर्म, राईट. सो कन्सिडरेशन्स, लेट पी ॲज द स्विच S1, नंतर फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा. Q ॲज द S2, निगेशन ऑफ P ॲज द S1 डॅश, जर असेल तर, आय थिंक नाही आहे. ओके, निगेशन ऑफ Q ॲज द S2 डॅश, फॉर्मॅलिटीज आहेत, नंतर कम्प्लीट करा. आणि L ॲज द लॅम्प. ओके, या पद्धतीनं. आता फर्स्ट P, हे जे फॉर्मॅलिटीज आहेत, क्वेश्चन एकच असतं एक्झाममध्ये, हे लिहिलं पाहिजे, कंपल्सरी लिहिलं पाहिजे, विसरू नका. द स्विच S1, द स्विच S2, तसं. आता इथं P ऑर, निगेशन ऑफ P आहे, परत ऑर आहे. ऑर किती ठिकाणी? 1 2 3, म्हणजे 3 पॅरलल फॉर्म्स आहेत तुम्हाला. 3 पॅरलल फॉर्म्स मध्ये येणार आहे. शेवटी 3 पॅरलल फॉर्म मध्ये येणार आहे. येस, तेच ऍडजस्ट करतोय ब्लरनेस साठीच. कशाचा इम्पॅक्ट आहे ते समजत. वेट, आय विल ऍडजस्ट, ट्राय करून पहा. ठीक आहे. तर या ठिकाणी P ऑर निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ Q ऑर P अँड Q हा फॉर्म. सो फर्स्ट P, इथं ऑर आहे, हे एक स्विच आहे, हे दुसरं स्विच आहे, हे तिसरं स्विच आहे. 1 2 3 हे सगळे पॅरलल आहेत. चौथा सुद्धा सिरीजमध्ये आहे पण पॅरलल आहे, सिरीजमध्ये आहे पण पॅरलल आहे. याचा अर्थ खूप ह्याला पॅरलल फॉर्म्स आलेले आहेत. लक्षात ठेवा, फर्स्ट पॅरलल, सेकंड पॅरलल, थर्ड पॅरलल, 3 पॅरलल फॉर्मेशन्स आलेले आहेत. येस मधुर, करेक्ट, बरोबर आहे. सो पहिला फॉर्म P, दॅट इज S, राईट. निगेशन ऑफ P म्हणजे तुम्हाला पॅरलल जायचं, खाली यायचं. निगेशन ऑफ P झाला हा, राईट. परत पॅरलल फॉर्म आहे. यू नीड टू बी पॅरलल अगेन. निगेशन ऑफ Q साठी परत पॅरलल फॉर्म आहे, पण 2 स्विचेस आहेत जे की सिरीजमध्ये आहेत,
या पद्धतीनं. सो दिस इज S1 negation of P, S2 S1 dash, right? Negation of Q, that is S2 dash, आणि P and Q म्हणजेच S1 and S2. या पद्धतीनं हे फॉर्मेशन असेल, या पद्धतीनं असेल. समजतं काय झालं इथं? पॅरलल फॉर्मेशन आहे. P parallel to negation of P parallel to negation of Q, और परत और आहे म्हणजे ब्रँच येणार इथं. S1 आणि S2 मात्र सिरीज मध्ये अँड असल्यामुळे सिरीज मध्ये राहते. अँड असल्यामुळे सिरीज मध्ये राहील. या पद्धतीने तुम्हाला सिम्बॉलिकल फॉर्म दिलं जातं स्विचिंग सर्किट तयार करायचं. गिव सेकंड वन, चेक करा. सेकंड वन मध्ये P and Q और negation of P परत और P and negation of Q. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा अँड मेक द स्विचिंग सर्किट डायग्राम. आता कुठं अँड आहे कुठं और आहे लक्षात ठेवा. इथं और आहे म्हणजे हे पॅरलल होणार आहे. इथं अँड आहे, दोन स्विच सिरीज मध्ये. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा म्हणजे हे कंप्लीट करणं. टेक्स्टबुक मध्ये वाटलं तर एकदा चेक करा. सांगा P and Q आहे. P and Q डायरेक्ट डायग्राम काढतो फक्त आता. P and Q फर्स्ट अँड सेकंड आर इन सिरीज फॉर्म. फर्स्ट अँड सेकंड आर इन सिरीज फॉर्म. करेक्ट? ट्राय करा, तुम्ही ट्राय करा मनाने. ओके, लक्ष द्या. हे दोन्ही कशामध्ये आहेत? सिरीज मध्ये आहेत. दोन्ही सिरीज मध्ये आहेत म्हणजे P अँड Q फॉर्मेशन आहे. P अँड Q, इथं P आहे, इथं Q आहे. आता पॅरलल म्हणजे खाली ब्रँच काढा, राईट? ब्रँच येणार खाली. एकच स्विच आहे पॅरललला, एकच स्विच आहे. दॅट इज निगेशन ऑफ P नावाचं. निगेशन ऑफ P दॅट इज S1 डॅश म्हणून असेल. आता परत पॅरलल आहे म्हणजे परत ब्रँच आली खाली. किती स्विचेस आहेत मात्र? अँडनी कनेक्टेड आहे. दोन स्विचेस आहेत. फर्स्ट इज द P, अनदर वन इज द निगेशन ऑफ Q. या पद्धतीने आता हे कनेक्ट करा फक्त बॅटरी आणि लॅम्पला. तर प्रॉपर स्विचेस मार्क करा. PQ हा S1, Q S2, निगेशन ऑफ P S1 डॅश, राईट? त्यानंतर P S1, निगेशन ऑफ Q S2 डॅश. ऑब्झर्व करून घ्या. हा अँड आहे म्हणजे दोन स्विचेस सिरीज मध्ये पाहिजे. फर्स्ट अँड डिनोट्स सिरीज, राईट? हा याला पॅरलल, हा परत पॅरलल फॉर्म. हे पॅरलल मध्ये. येस. बॅटरीना किती पण पॉईंट दिले तरी चालतात, असं काही नाही. हे जस्ट दाखवण्याचं आहे, असं काही कंपल्सरी नाही. बॅटरीचं काही संबंध नाही आहे फारसा. ॲरो मात्र दाखवा करंट फ्लोसाठी. ॲरो मात्र इंडिकेट केले पाहिजेत करंट फ्लोसाठी.
झालं का सर्वांचं? घ्या थर्ड वन. काय कॅमेरा फारच ब्लर दिसतोय. एकच मिनिट. होमवर्क दिलेला क्वेश्चन त्याच्यात डाऊट आहे. ओके, चेक दॅट ऑल्सो. वेट. क्वेश्चन चेक करा टेक्स्टबुक मध्ये वाटलं तर. टेक्स्टबुक मध्ये चेक करा क्वेश्चन. ओके, आता ठीक. Take down this negation of P and Q or P and negation of R. तीन switches आहेत. तीन switches आहेत. Now 3 switches are there. So P as a S1 डिटेल मध्ये लिहायचं तुम्हाला फक्त नंतर. Q as a S2, R as a S3, and we require negation of P, that is S1 dash, negation of R, S3 dash. Okay, हे 3 switches formation. The switching circuit and it's a diagram now. The diagram साठी हे R ची कनेक्टिव्हिटी आहे. दोन स्विच अँड मध्ये आहेत. दोन स्विच अँड मध्ये आहेत आणि ते एकमेकांना पॅरलल आहेत. दॅट्स इट. दोन स्विच अँड मध्ये आहेत. अँड म्हणजे हा सिम्बॉल, ऑर म्हणजे हा सिम्बॉल, हा अँड आहे. हे सांगितलं होतं ए अँड डी असं लक्षात ठेवा. अँड या पद्धतीनं ओ आर ऑर असं काढताना जनरली असं काढण्याची पद्धत पण आहे. ऑर अँड, मग हा काय कन्सिडर करायचा? अँड असेल तर सिरीज, अँड असेल तर सिरीज, ऑर असेल तर पॅरलल. दॅट्स इट. असेल तर पॅरलल. अगदी सोपं आहे. येतं का? यस, येऊ शकतं एक्झाम. येतं पण हे प्रत्येक वेळेस नाही, पण विचारू शकतात हे. सांगा निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी एक स्विच आणि क्यू एक स्विच, त्याला पॅरलल. अनदर पी अँड निगेशन ऑफ आर. दॅट्स इट. सिंपल, एकदम सिंपल डायग्राम. बॅटरी किती काढावी असं काही नाही आहे, ते कोणी बघत नाही. करंट मात्र दाखवा, पास झालेल. इथं काय S1 पहिलं निगेशन ऑफ P S1 डॅश, इथं Q S2, या ठिकाणी P S1, निगेशन ऑफ R S3 डॅश. दॅट्स इट. एवढंच तुम्हाला माइंड करायचं. जस्ट मधुर, करेक्ट. व्हेरी नाईस डायग्राम. कलाकार आहे एकदम. P and Q or negation of P and negation of Q or P or R. P and negation of Q and R, or P and negation of Q or negation of R. एकदम वर्स्ट मध्ये असं काहीतरी विचारतात. ट्राय करायला हरकत नाही या टाईपचे क्वेश्चन्स. फोर्थ फिफ्थ ट्राय करा. फोर्थ फिफ्थ ट्राय करा. पुढची टाईप घेता. त्याला चॅप्टर एंड आहे तुमचा. टुडे वी विल एंड दिस चॅप्टर. Today we will conclude this chapter. Try करा, थोड़ा space छोड़ दो. Take down the next type of question in this application part.
ऍप्लिकेशन मधला नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन. थर्ड, गिव्ह अन अल्टरनेट इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट. अभिषेक कदम. ओके, ट्राय करा मनाने ट्राय करा. सॉल्व करून देऊ का तरी पण? ओके ठीक आहे. 4th वन सॉल्व करून देतो, 5th वन तुम्ही करा. पी आणि अँड क्यू आहे. पी आणि अँड क्यू आहे म्हणजे काय? दोन कशामध्ये आहेत? सिरीज मध्ये आहेत. पी आहे, क्यू आहे, अँड मध्ये आहेत. आता ऑर आला सिम्बॉल, खाली शिफ्ट राहा, खाली शिफ्ट व्हा ऑर साठी. मला एक ऑब्झर्व होतं, इथं ऑर आहे, इथं ऑर आहे, इथं अँड आहे. पण म्हणजे एक स्विच तुमचं अँड मध्ये चाललं आणि पुढचे ऑर मध्ये आहेत. ऑर मध्ये आहेत, याला ब्रँच आहे. हे पटकन समजलं पाहिजे. असं लक्ष द्या काय सांगतोय. पी अँड क्यू, हा पी झाला, हा क्यू झाला, याला ऑर आला. ऑर आला म्हणजे खाली या. आता मला इथं समजतं की हे 3 स्विचेस आहेत, 1 2 3, जे की पॅरलल दाखवत आहेत आणि त्याला एकच स्विच कशामध्ये आहे? सिरीज मध्ये आहे. हे पटकन डिस्कस केलं पाहिजे. असं मग 3 स्विचेस येणार आहेत तुम्हाला. 3 स्विचेस पैकी हा पहिला. निगेशन ऑफ पी इथं आला तुमचा, निगेशन ऑफ पी इथं आला. पुढचा निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू म्हणजे हा झाला. त्याला पॅरलल कोण? पी. त्याला पॅरलल कोण? आर. हे अशी या पद्धतीने डायग्राम. तुम्ही म्हणाल सर तुम्हाला कसं काय सुचलं एवढं शिफ्ट व्हायचं खाली? त्याचं रिझन असं आहे की इथं ऑर स्विचेस तुम्ही चेक केले पाहिजेत. 1 2 3, 3 स्विचेस एकमेकांना ऑर येणार आहेत. हे आपली जजमेंट असते डायग्राम काढताना, आपली स्वतःची जजमेंट असते. 3 स्विचेस ऑर मध्ये येणार आहे, डायग्राम तुम्ही शिफ्ट करून घेतली पाहिजे खाली. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. पी अँड क्यू. पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2. दॅट्स इट. इथं निगेशन ऑफ पी, S1 डॅश. 1 2 3 स्विचेस पॅरलल. कोण आहे पॅरलल? निगेशन ऑफ क्यू, S2 डॅश. पहा परत एकदा, पी अँड क्यू. पी अँड क्यू म्हणजे 2 सिरीज मध्ये. पी अँड क्यू म्हणजे 2 सिरीज मध्ये. आता हे 2 अँड आहेत म्हणजे सिरीज मध्ये, S1 S2. लक्षात ठेवा, इथं ऑर आहे म्हणजेच खाली आलं. तर आता एक इथं अँड मध्ये दाखवतं. अँड मध्ये दाखवतोय म्हणजे एक स्विच तुम्ही इथं बाहेर काढलं पाहिजे. परत अँड आहे म्हणजे पुढं. पण हे 3 स्विचेस, 1 2 3 स्विचेस कशामध्ये आहेत? 1 2 3 स्विचेस पॅरलल मध्ये आले पाहिजे. तर हे पार्ट नसलं पाहिजे इथं, हे नसलं पाहिजे. हे समजलं का? समजलं का सर्वांना? इथं निगेशन ऑफ पी, S1 डॅश. अँड आहे, अँड आहे म्हणजे पुढचे स्विचेस या पद्धतीनं 3, 1 2 3. हे तुम्हाला पॅरलल असले पाहिजे. कन्सेप्ट सिंपल आहे. आल्यानंतर मला नाही वाटत काही मिस्टेक झाली पाहिजे. आधीच थिंक करून ठेवायचं डायग्राम कशी ड्रॉ करणार आहेत. ओके, S2 डॅश हा S1 आणि S3, हा S1 अँड S3. तुम्ही इमॅजिन केलं की ते व्यवस्थित क्रिएट होणार आहेत. 5th सॉल्व झाला. ओके मधुर, व्हेरी नाईस. S1 S2 डॅश S3 आर इन सिरीज, बरोबर आहे. त्याच्या खाली पॅरलल कोण? पी आणि अँड आहे. आणि हे 2 कशामध्ये? परत पॅरलल मध्ये. गुड, व्हेरी नाईस. चांगली आयडिया शोधून काढली रे.
बरं, फिफ्थचा आन्सर तुम्हाला पाठवता येईल काय पाठवलं ते होईल का? कॉपी पेस्ट होईल का? होतं. चेक करा रे फिफ्थची डायग्राम. S1 S2 S3 त्या लाईन मध्ये चांगला टाइमपास आहे मधुर. गुड. गिव्ह अँड अल्टरनेट give an alternative equivalent simple circuit. Give an alternative equivalent simple circuit for the following. डायग्राम ड्रॉ करा प्रत्येकाने. S1 स्विच आहे, S1 डॅश आहे, S2 आहे, राईट. तुम्हाला काय करायचं, मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं. अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट म्हटलंय, म्हणजे तुम्हाला कन्वर्ट करायचं. अल्टरनेट स्विचिंग तुम्हाला तयार करायचं आहे. याचं सिम्बॉलिकल फॉर्म लिहा पहिल्यांदा, राईट. इट्स अ सिम्बॉलिकल फॉर्म. सांगा सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल, याचा सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट इज, कुठला आहे, पी आहे, करेक्ट. पुढं काय आहे, सिरीज मध्ये आहे, म्हणजे अँड, आणि हे दोन्ही एकमेकांना पॅरलल. निगेशन ऑफ पी और क्यू. इथला पी सिरीज मध्ये म्हणजे अँड, आणि हे दोन्ही एकमेकांना पॅरलल म्हणजे ऑर. ही सिच्युएशन हा झाला सिम्बॉलिकल फॉर्म. पी अँड निगेशन ऑफ पी और क्यू. आता लॉजिकल लॉज अप्लाय करा, याला सिम्प्लिफाय करा. लॉजिकल लॉज अप्लाय करून याला सिम्प्लिफाय करा. सांगा काय असेल. इथं अँड आहे, इथं ऑर आहे. कुठला लॉजिकल लॉज आठवतात का? सांगितलं ना, हे मल्टिप्लिकेशन सारखं असतं. हे. येस, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काल तर एक्झाम झाली राजन. 2 into bracket 5 plus 3, 2 into 5 plus 2 into 3. या पद्धतीने तुम्हाला ते टर्न करायचं. हा पी निगेशन ऑफ पी ला कनेक्ट होणार, हा पी क्यू ला कनेक्ट होणार. चेक करा, 2 with 5, 2 with 3. जसं मल्टिप्लिकेशन घेतो याला डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणतो आपण. इथं मल्टिप्लाय आहे, इथं ॲडिशन आहे. करा कन्वर्ट. सांगा काय असेल. पी अँड पुढचा निगेशन ऑफ पी, मधलं साइन प्लस होतं तर ऑर, तसं
सिमिलर तसं लिहायचं तुम्हाला. आता परत पी आणि अँड कुणाला कनेक्ट होणार? क्यूला कनेक्ट होत. पी अँड निगेशन ऑफ पी काय सांगतं? पी अँड निगेशन ऑफ पी काय सांगतं? पी आहे, निगेशन ऑफ पी आहे, पी अँड निगेशन ऑफ पी. एक स्टेटमेंट असेल तर दोन फॉर्मॅलिटीज, ट्रू फॉल्स. निगेशन ऑफ पी काय? फॉल्स ट्रू. याचं उलट, याच्यामध्ये अँड वापरायचं. अँड म्हणजे दोन्ही मध्ये टी टी आहे का चेक करा. नाही आहे म्हणजेच फॉल्स. दोन्ही ट्रू पाहिजे, दोन्ही अँड आहे ना. अँड आहे म्हणजे काय राहणार? फॉल्स. फॉल्स ऑर स्टेटमेंट, फॉल्स ऑर स्टेटमेंट सांगा. इथं पहिले कुठला लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह. सो लिहून ठेवा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करण्याची पद्धत असते. त्याच्यानंतर कुठला लॉ वापरला आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. पटपट 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 लिहायला शिकायचं. सुरुवातीला आपण डिस्ट्रीब्यूट केलं काय? पी विथ निगेशन ऑफ पी ला कनेक्ट केलं, पी विथ क्यू ला कनेक्ट केलं. हे दोन कनेक्टेड, हे दोन कनेक्टेड. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर या दोघांसाठी अँड वापरला म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ झाला. आता ह्याला लॉस तुम्हाला माहित पाहिजेत, पण त्याच्याशिवाय येणार नाही. लॉज माहित पाहिजेत क्लिअरली. ज्यांना लॉज येत नाही त्यांनी ती प्रॅक्टिस करा. आता लॉज आले पाहिजेत. या सिंपल डायग्राम मध्ये या टाईपचे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. आता काय वापरणार? आयडेंटिटी. सांगा आयडेंटिटी लॉ काय सांग? आयडेंटिटी लॉ सांगतो एफ ऑर स्टेटमेंट, स्टेटमेंट इट सेल्फ. करेक्ट, स्टेटमेंट इट सेल्फ आयडेंटिटी. स्विचिंग ऍप्लिकेशन्स मध्ये सुद्धा विदाउट टेबल तुम्हाला असं काढता येईल. या पद्धतीने जाता येत. झालं. परत याची डायग्राम ड्रॉ करायची. अल्टरनेट अरेंजमेंट फॉर द गिवन सर्किट. काय म्हणायचं याला? द अल्टरनेट अरेंजमेंट फॉर द गिवन सर्किट. अल्टरनेट अरेंजमेंट म्हणजेच पी अँड क्यू आहे, राईट. दोन एकामागे एक म्हणजे सिरीज मध्ये आहेत. दोन्ही एकामागे एक म्हणजे कशामध्ये आहेत? सिरीज मध्ये आहे. दॅट्स इट. दिस इज द अल्टरनेट स्विचिंग सर्किट फॉर द अबव फॉर्म. दॅट्स इट. येस, गुड. अर्णव मार्क करा त्याला. काय मार्क करणार? पी ॲज द S1 असतो आणि क्यू ॲज द S2. इक्वॅलंट वाटत नाहीये, नाही तर नाही, सोडून द्यायचं. इक्वॅलंट म्हणजे मिनिमम स्विचेस तयार करणं. इक्वॅलंट म्हणजे मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करणं असं सुद्धा होऊ शकतं. डायग्राम देतो, कन्वर्ट करायचं सिम्बॉलिकल फॉर्म आणि या पद्धतीने लॉजिकल लॉज अप्लाय करायचं थोडक्यात, राईट. मिनिमम नंबर ऑफ स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. लास्ट फॉर्म मध्ये तुम्हाला घेताना काय घेतलं होतं? इनपुट आउटपुट टेबल घेतला होता फक्त. कदाचित क्वेश्चनचा इनपुट आउटपुट टेबल पण विचारू शकतो. सिम्बॉलिकल फॉर्म जरा इनपुट आउटपुट टेबल आणि मिनिमम स्विचेस म्हणतात त्याला. हे मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करण्याची पद्धत आहे. ओके, घ्या सेकंड वर. डायग्राम दिली आहे, सिम्बॉलिकल फॉर्म कन्वर्ट करा. येस, डायग्राम या पद्धतीने. काढा पटपट सर्वजण. डायग्राम काढताय का? हे दोन पॅरलल दाखवा, हे तीन सिरीज मध्ये. दॅट्स इट. हे दोन पॅरलल दाखवा, हे तीन सिरीज मध्ये दाखवा. इथे एक स्विच काढा, सॉरी. इथे एक मार्क करा सिरीज मध्ये. इथे एक स्विच मार्क करा. इथे राहिले माझ्या हाताने. इथे एक मार्क करा S1, S2, S3, S3 डॅश,
S3 डॅश S2 डॅश आणि S1 व्यवस्थित मार्क करा. हा S1 आहे, हा S2 आहे, हा S3 आहे. S3 डॅश S2 डॅश S1 हा S3 आहे आणि डॅश आहे पण डॅश इथे एक आहे आणि या ठिकाणी दोन ठिकाणी डॅश आहे. सांगायचं सिम्बॉलिकल फॉर्म आणि याला मिनिमम स्विचेस मध्ये आणायचं तुम्हाला. मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं आहे बाय युझिंग लॉजिकल लॉज. लॉजिकल लॉजने मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्यानंतर सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल सिम्बॉलिकल फॉर्म. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्यानंतर फॉर्मॅलिटीज म्हणजे ते लिहिणं. अर्णव यस इथं पी पहिल्यांदा राईट. पुढं हा कसा कनेक्टेड आहे सिरीजने कनेक्टेड. इथं करेक्शन केलं का प्रत्येकाने सुरुवातीला डायग्राम ड्रॉ करताना ही स्ट्रेट लाईन झाली होती इथं करेक्शन करा. हा पी झाला सिरीजमध्ये म्हणजे अँड. सिरीजमध्ये म्हणजे अँड हे दोन एकमेकांना पॅरलल आहेत. ब्रॅकेट करा याला पी सॉरी क्यू क्यू ऑर हा क्यू आहे हा ऑर आर आहे. हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. ऑर फॉर्मेशन. ओके हा एक ब्रॅकेट कर का कारण खालचा पार्ट त्याला कशामध्ये कनेक्टेड आहे ऑर मध्ये कनेक्टेड आहे. हा एक ब्रॅकेट तयार झाला का कारण हे एकाच याच्यामधून इथून जाणारा करंट या दोघांमधून आणि इथं बाहेर पडणारा सेम असेल. सेम असेल. नेक्स्ट S3 डॅश S2 डॅश S1 S3 डॅश negation of R or S2 dash negation of Q or काय असेल P. झालं तुमचं सेकंड ब्रॅकेट. एका लाईन मध्ये आहे निगेशन ऑफ आर ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर पी. स्पेस नाही म्हणून खाली लिहिलंय फक्त. स्पेस नाही म्हणून खाली लिहिलेलं आहे. तुम्ही लिहिण्याची गरज नाही खाली एका लाईन मध्ये लिहा. चला याला लॉजिकल लॉज वापरून मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं. आता लॉजिकल लॉज वापरून मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आर नंतर अँड ऑर लिहिलं का मी सगळे. हां इथं सिरीज आहे सॉरी सिरीज आहे. इथं काय पाहिजे अँड पाहिजे. इथं पण सिरीज आहे काय पाहिजे अँड पाहिजे सॉरी बरोबर. सिरीज मध्ये आहेत अँड कंपल्सरी पाहिजे करेक्ट. हा याला सिरीज मध्ये हा याला सिरीज मध्ये आहे तर काय पाहिजे कनेक्टिव्हिटी अँड पाहिजे ऑर नाही. किती जणांचं चुकलं रे ते. सर तुमचं चुकलं आमचं पण चुकलं नाही ना चालत तसं. जे आहे ते क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे. ओके गुड. हर्षवर्धन रुणाल सगळे अँड येणार बरोबर आहे. अभिषेक कदम ओके घ्या पुढं. आता याला मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं. हा सिम्बॉलिकल फॉर्म मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचा तुम्हाला. ओके क्वेश्चन आहे पी अँड होता क्यू और आर होता राईट फर्स्ट ब्रॅकेट. परत ऑर आलेला निगेशन ऑफ ऑर अँड निगेशन ऑफ क्यू अँड पी होता करेक्ट. कोण सांगतं काय फर्स्ट लॉ इज व्हॉट. पहिला लॉ काय अप्लाय करणार. लॉज अप्लाय करण्यापूर्वी रिअरेंज करा. काय रिअरेंज करणार लक्ष द्या. हा क्यू और पहिल्यांदा लिहिता येतो का यस लिहिता येतो. अँड पी नंतर लिहिता येतो का यस लिहिता येतं. पीला चेक केला इकडे टाकलं. डिस्ट्रीब्युटिव्ह नका अप्लाय करू चेक करा. लेंदी असेल तर लक्षात ठेवायचं काहीतरी कॉमन निघतं. हा अँड पी आणि हे दोन राईट. याला निगेशन कॉमन घ्या. निगेशन कॉमन घेतला आर ऑर क्यू असं होऊ शकतं.
निगेशन कॉमन घेतला, निगेशन आर मधून बाहेर आला, निगेशन क्यू मधून बाहेर आलं, अँडचं ऑर झालं, अँड पी जसं तसं, अँड पी जसं तसं. चेक करा. इथं अँड आहे, इथं ऑर झालं. कशामुळं? हा निगेशन बाहेर घेतल्यामुळे. आता सांगा कॉमन काय? या ब्रॅकेटचं ऑब्झर्व करा आणि या ब्रॅकेटचं ऑब्झर्वेशन करा. यू विल गेट दिस फॉर्म. कुठला लॉ आपण वापरला? ऍडजस्टमेंट केली फक्त ब्रॅकेटची, दॅट इज असोसिएटिव्ह म्हणून मेन्शन करा. आणि इथं दोन लॉज झाले बेसिकली. एक तर असोसिएटिव्ह, पहिला असोसिएटिव्ह वापरला. दुसरा इथं निगेशन कॉमन घेतलं म्हणजे डिमॉर्गन्स. डिमॉर्गन सांगू शकतो. दोन लॉज आपण ऍट अ टाइम वापरले. पहिली थिंग रिअरेंजमेंट केलं याला, असोसिएटिव्ह फॉर्म. दुसरा इथं रिअरेंजमेंट घेतली आणि परत हा निगेशन बाहेर घेतलं. असोसिएटिव्ह ब्रॅकेटची अरेंजमेंट घेतली आपण. आता सांगा कॉमन काय होऊ शकतं? हे पटकन क्लिक झालं पाहिजे. इथं अँड पी कॉमन, अँड पी कॉमन एका साईडला घेतला अँड पी. सांगा जर अँड पी जर कॉमन घेतला तर या ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहतं? क्यू और आर राहतं शिल्लक. इथलं मधली कनेक्टिव्हिटी ऑर. इथं निगेशन ऑफ आर ऑर क्यू आहे, त्याला क्यू और आर कम्युटेटिव्ह म्हणून लिहू शकता. कम्युटेटिव्ह म्हणून लिहू शकता. याला उलट लिहू शकता, याला उलट लिहू शकता कम्युटेटिव्ह म्हणून. लक्ष द्या. परत हा ब्रॅकेट शिल्लक राहिला, इथं लिहिला. हे तर कॉमन घेणार आहे, ऑर इथं आला. हा जो ब्रॅकेट आहे तो इथं आला. या पूर्ण ब्रॅकेटमधून अँड पी कॉमन डिस्ट्रीब्युटिव्ह. पहिल्यांदा डिस्ट्रीब्युटिव्ह हे काय होणार आहे? बरेच लाईन्स तयार होतील, त्याच्यामुळे आपण एकातच करता. येस, इथं अँड पी आहे, काय डाऊट आहे? इथला आणि इथला अँड पी कॉमन, इथला अँड पी कॉमन बाहेर आलं. या दोन्ही मधून अँड पी कॉमन आला, दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि याला आपण शफल केलं. क्यू ला पहिल्यांदा लिहिलं, आर ला नंतर लिहिलं, दॅट इज कम्युटेटिव्ह. चेक करा. सुरुवात अशी केली होती आपण. अँड पी पलीकडे नेला, बरोबर आहे. अँड पी पलीकडे आहेच. एक सुचतं या ठिकाणी की इथं क्यू और आर आहे, इथं सुद्धा क्यू और आर तयार करता येतो जर तुम्हाला निगेशन बाहेर काढता आलं तर. निगेशन बाहेर काढलं, आर और क्यू तयार झाला. क्यू और आर लिहिता येतं, काहीच अडचण नाही. क्यू और आर उलट लिहिता येत. येस. आता सांगा किती जणांना हा पी दिसतोय आणि हा निगेशन ऑफ पी दिसतोय? विचार करा या दोन ब्रॅकेटमध्ये. फर्स्ट हा पी आणि हा निगेशन ऑफ पी. अर्थ लक्षात आला? हा पी आहे, ऑर आहे, निगेशन ऑफ पी असं दिसतं का? सांगा मग लॉ काय सांगतो. एक पी आहे, एक ऑर आहे आणि निगेशन ऑफ पी असेल तर विच लॉ इज इट? कॉम्प्लिमेंट. आन्सर काय? आन्सर काय? पी और निगेशन ऑफ पी. आन्सर काय? टोटोलॉजी ना. ऑर असल्यास टोटोलॉजी, अँड असल्यास फॉलसी. करेक्ट. हा टोटल ब्रॅकेटच रिमूव्ह झाला तुमचा. टोटल ब्रॅकेटच रिमूव्ह झाला. येस आर नो? बरोबर आहे. हा टोटल ब्रॅकेट रिमूव्ह झाला. लक्ष द्या, या ठिकाणी पी दिसतोय, या ठिकाणी निगेशन ऑफ पी दिसतोय, राईट. पी और निगेशन ऑफ पी, दॅट इज टोटोलॉजी. हा टोटल ब्रॅकेट रिमूव्ह झाला. अँड पी, अँड कुठला लॉ वापरला आपण? एक पी आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट हे लिहिता आलं पाहिजे. सांगा लास्ट. टी अँड पी कोण? टी अँड पी काय? आयडेंटिटी. सांगा टी का पी? टी मीन्स टोटोलॉजी, पी मीन्स ट्रू फॉल्स. दोघांमध्ये अँड, दोघांमध्ये अँड. सो टी एफ म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ. स्टेटमेंट इटसेल्फ. आयडेंटिटी लॉ. कुठला लॉ? आयडेंटिटी लॉ. सांगा रे किती स्विचेस मध्ये कन्वर्ट झालं? दिलेली अरेंजमेंट ऑफ द स्विचेस
किती स्विचेस होते, ऍक्च्युअल किती होते, ऍक्च्युअल किती होते, ऍक्च्युअल 1 2 3 4 5 6 होते, कळलं का, 6 होते, ऍक्च्युअली 6 होते. वी हॅव कन्वर्टेड इन टू द सिंगल स्विच. मास्टर की जसं म्हणतो ना आपण, मास्टर की म्हणतो तसं, ही त्याची मास्टर की. डायग्राम काढायची आहे तुम्हाला, डायग्राम काढायची आहे. आणि समजा इथं टोटोलॉजी आलं तर रे, इथं ऑर आला आणि इथं टोटोलॉजी आलं तर, लक्ष द्या सर्वांनी, इकडं इकडं लक्ष द्या. इथं आलेलं नाहीये तसं, पण इकडे लक्ष द्या. जर टी ऑर पी असेल आणि जर टोटोलॉजी आन्सर आलं तर अर्थ काय त्याचा, डायग्राम कशी काढणार, म्हणजे स्विच ऑन करणार, कुठून करणार स्विच ऑन. आणि जर टी ऑर पी असेल समजा, तर इफ टी ऑर पी काय होईल, टी ऑर पी जर आलं तर काय येणार, टोटोलॉजी. हाऊ टू ड्रॉ द टोटोलॉजी, टोटोलॉजी फक्त असा ड्रॉ करायचं, स्विच नसतो त्याला, स्विच नसतो टोटोलॉजीला, लक्षात ठेवा, टोटोलॉजीला स्विच नसतो, स्विचची गरज नाही असं सांगतात. दिस इज द डायग्राम फॉर टोटोलॉजी. Always current will pass through the circuit, always current pass through the circuit and lamp will glow, and lamp will glow. असं conclusion आहे याचं. Always current pass through the circuit and lamp will glow, there is no requirement of the switch. आता समजला, या स्विचिंग मध्ये मिनिमम स्विच किती आले, 1, आणि तो तुम्हाला इंडिकेट करावं लागेल, तुम्हाला इंडिकेट करावं लागेल. अर्थ समजला का क्वेश्चनचा. Using logical laws, we can convert the switching diagram into minimum switches. Minimum switches मध्ये आणू शकतो. फॉलोसी असल्यास मेन्शन करायचं. जर फॉलोसी आला काय मेन्शन करणार, करंट विल नॉट पास, लॅम्प विल नॉट ग्लो. जर समजा फॉल्स अँड पी जर आला तर, फॉल्स अँड पी जर समजा शेवटचं आन्सर आलं तुमचं लकीले, तर त्यावेळेस सांगणार करंट डज नॉट पास थ्रू द सर्किट. करंट डझंट, पॉसिबिलिटीज सांगतोय, क्वेश्चनच्या पॉसिबिलिटीज सांगतोय फक्त. करंट डज नॉट पास थ्रू द सर्किट. लॅम्प विल नॉट ग्लो. हे कन्क्लुजन येतं फॉलोसीला, डायग्राम येणार नाही. टोटोलॉजीला डायग्राम असे येते. करंट विल पास इररेस्पेक्टिव्ह ऑफ द स्विचेस. करंट विल पास, करंट विल पास irrespective of the switch. And lamp glow. And lamp glow. हे कन्क्लुजन मनाने असे लिहिता आले पाहिजेत, मनाने लिहिता आले पाहिजेत, काही असं अवघड नाहीये. काय झालं या ठिकाणी, काय झालं या ठिकाणी, ज्यावेळेस तुम्ही लॉजिकल लॉ सॉल्व्ह केले, मी पॉसिबिलिटीज सांगतोय तुम्हाला, इथं काही येऊ शकतं, इथं काय काय येऊ शकतं, मग एक तर पी येऊ शकतं, क्यू येऊ शकतं. याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये पी अँड क्यू आलं होतं, करेक्ट. त्या आधीच्या क्वेश्चन मध्ये पी अँड क्यू आलं, पी अँड क्यू आलं म्हणजे सिरीज. जर ऑर आला असता तर एका खाली एक स्विचेस दाखवले असते तुम्ही. समजून घ्या, समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. या स्टेटमेंटला आपण सॉल्व्ह केलं, सॉल्व्ह करून अँड आला, अँड आला, दोन सिरीज मध्ये दाखवले आपण. मग याला इररेस्पेक्टिव्ह ऑफ द स्विचेस द अल्टरनेट अरेंजमेंट वी हॅव मेड, बरोबर आहे, पी अँड क्यू म्हणून. ऑर आलं असतं तर एका खाली एक स्विच दाखवावं लागले असतं. ही झाली दोन पॉसिबिलिटीज. ओके. मग अशा डायग्राम मध्ये जर तुम्हाला क्वेश्चन त्यांनी चेंज केलं आणि जर तुमचं आन्सर पी ऐवजी टी आलं, मग डायग्राम कशी ड्रॉ करतात, टोटोलॉजीने ड्रॉ करतात. समजला अर्थ. इट शोज बाय द टोटोलॉजी. काय लिहिणार,
करंट विल पास irrespective ऑफ द स्विचेस अँड लॅम्प विल ग्लो. तेवढ्या स्विचेसची गरज पडेल का मग टोटोलॉजी असल्यास? नाही पडणार. रिमूव्ह द स्विचेस. करंट विल पास irrespective ऑफ द स्विचेस अँड लॅम्प विल ग्लो. ही कन्क्लुजन झालं. या कन्क्लुजनला 1 मार्क असतात, लक्षात ठेवायचं. कन्क्लुजनला 1 मार्क असते. सर तुम्ही म्हणाल सर फॉल्स आल्यानंतर काय येणार? फॉल्स आल्यानंतर साहजिक आहे, करंट डज नॉट पास थ्रू द सर्किट, लॅम्प विल नॉट ग्लो. आता समजलं? पॉसिबिलिटीज आपण सांग, पॉसिबिलिटीज आपण एक्सप्रेस करतोय. इट कॅन बी टोटोलॉजी, इट कॅन बी फॉलसी, और इट कॅन बी एनी अदर फॉर्म. याला म्हणतात मिनिमम नंबर ऑफ स्विचेस मध्ये कन्वर्ट करणं. काय आलं पाहिजे? सिम्बॉलिकल फॉर्म कन्वर्ट करता आला पाहिजे. सिम्बॉलिकल फॉर्म कन्वर्ट करता आला पाहिजे. लॉजिकल लॉची प्रॅक्टिस करा. मिनिमम नंबर ऑफ स्विचेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करण्यासाठी मिनिमम नंबर ऑफ स्विचेस कन्वर्ट करता येतात या मेथडमध्ये. अर्थ समजला का? आर यू गेटिंग द मीनिंग ऑफ दिस? मीनिंग समजलं का? प्रत्येकाला मीनिंग समजलं का? हे काय लिहिलंय हे समजलं का? हे या क्वेश्चनचा आन्सर नाही आहे, पॉसिबिलिटीज आहे. ते मी तुम्हाला एक्सप्रेस करून दाखवलं. एक्झाम मध्ये कुठलंही टाकू शकतात, कुठलंही टाकू शकतात. ओके, घ्या नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड वन डायग्राम देतो. मिनिमम स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला. तीन स्विचेस आहेत, सांगा कशामध्ये आहेत? पॅरलल आहेत, पॅरलल. तीन स्विचेस आहेत, पॅरलल आहेत. ड्रॉ करा, तीन स्विचेस पॅरलल ड्रॉ करा. S1 आहे. तीन स्विचेस पॅरलल मार्क करा. पुढे न्या डायग्राम. इथं एक सिंगल, या दोनला पॅरलल दाखवा, आणि हे दोन सिरीज मध्ये, हे दोन सिरीज मध्ये, हा याला पॅरलल. S1 S2 डॅश, S1 S2 डॅश, S3 डॅश, S3 डॅश. इथं S1, या ठिकाणी S2, या ठिकाणी S3. दॅट्स इट. तो फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा. मी सिम्बॉलिकल फॉर्म मेन्शन करतो डायरेक्टली. Symbolical form of the given switching circuit is what? सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल? हा याला पॅरलल, हा याला पॅरलल. काय सांगणार? P पॅरलल आहे म्हणजे ऑर, निगेशन ऑफ Q, परत ऑर, निगेशन ऑफ R. क्लिअर? पहिला ब्रॅकेट क्लिअर? हा पहिला ब्रॅकेट म्हणू आपण. मधी अँड, हा पुढे न्यायचा. पुढे गेल्यानंतर P ऑर मध्ये आहे, ऑर मध्ये आहे. हे दोन कनेक्ट करा. Q अँड R. दॅट्स इट. Q अँड R. आता सारखंच क्वेश्चन आहे, करता येईल. इकडली साईड फक्त इकडे टाकले त्यांनी. एक्झॅक्टली आता सारखा क्वेश्चन आहे, सेमच क्वेश्चन म्हणायला हरकत नाही. करता येईल. डायग्राम कळलं का? रोटेट केली आहे फक्त ते. डायग्राम रोटेट केली, क्वेश्चन चेंज झाला.
सेम क्वेश्चन आहे, काही चेंज नाही. इकडला पार्ट इकडे ठेवा, इकडला पार्ट इकडे ठेवा आणि मग सारखं चेक करा. काही सेम सेम आहे, सेम करता येईल. इथं निगेशन कॉमन घ्या, पी आणि ऑर दोन्ही मधून कॉमन घ्या, पुढची प्रोसेस करायची. सांगा बरं आन्सर काय येतं मग. पी आणि ऑर, इथं पी आणि ऑर कॉमन होऊ शकतो. इथं चेक करा पी आणि ऑर, इथं अंडरलाईन करा पी आणि ऑर. झेपतंय? येस, करेक्ट. आन्सर सेम येणार राजन. डायग्राम फक्त चेंज केली आहे मी. डायग्राम चेंज केले, बाकी सगळं सेमच आहे. क्वेश्चन मग जसं सॉल्व्ह केलं तसंच आत्ता पण सॉल्व्ह करायचं. अमय करेक्ट. मंथन बरोबर आहे. बाकीचे अजून झोपेतच आहेत बाकीचे. ते काही जमत नाही सर. लॉजिकल लॉज किती लेक्चर बुडवतात काय माहिती. सारखं लेक्चर बुडवण्यावर असले तरी झोपेत असतात अर्धे. झालं का श्रावणी? अभिषेक, वेदांत करतो का रे बाबा? प्रॅक्टिस करावी लागते सतत. वेदांत, सुशांत, व्हेरी रिलॅक्स गडी आपला. कालचा पेपर कसा होता? Who was the paper? निरंजन शर्मा, ओके, इझी होता, व्हेरी नाईस. अजून किती जणांना पेपर चेक करून पाहिजे रे? किती जणांना पेपर चेक करून पाहिजे पटकन? हो सर पाहिजे सर, चांगला गेलाय सर, पेपर पाहिजे सर. अच्छा ओके. अथर्व ओके. विवेक ओके. किती जणांना पेपर चेक करून पाहिजे? प्रतीक्षा ओके. तेवढ्यांचेच पेपर चेक करणार. अनिकेत ओके. अर्णव ओके. मधुर, तनिष्क, सुमंत, प्रतीक, श्रावणी. अरे तुमच्या ॲपमध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्हचे मार्क दिसतात, तुम्ही घरी का नाही दाखवत? यस, सृष्टी जांभळे, अभिषेक कदम. अजून नको, बाकीच्यांना नको आहे पेपर चेक करा. नको सर, ते मार्क कळाले की उगे घरचे ओरडतात सर. श्रद्धा कोंडे ओके. मार्क कळाले ना सर, घरचे ताप देतात म्हणा. धड झोपू देत नाही, धड लेक्चर पण नाही करू देत म्हणा. काही शांत बसू देत नाहीत घरात म्हणा. बाकीच्यांना नको आहे ना, एवढे स्टुडंटला पाहिजे. गुड. कालच ओरडले का? गुड. गौरी, श्रुती कदम. फायनल आन्सर पीच आहे. नीरज शर्मा यस, फायनल आन्सर पी आहे. बाकीच्यांना नको आहे ना पेपर चेक करून? तेवढेच माझे जरा कष्ट वाचते. बाकीचे राहा निवांत. डिक्लेअर करून टाकू आपण तुमचे मार्क कमी आहेत म्हणा. अभ्यास नको करायला, 1 नंबरचे आळशी झालेत, आळशी. श्रावणी ओके. जेवढ्यांनी सांगितले तेवढ्यांचे पेपर मिळतील तुम्हाला. ओके. जागृती कुंभार ओके. आळशी बनणार तुम्ही, 1 नंबरचे आळशी होणार आहेत. ओके, सॉल्व्ह केलं. ऑर पी कॉमन काढायचं आणि सिम्प्लिफाय करायचं याला. आणि स्विचिंग सर्किट पीच येतं, याचं पीच येणार आहे स्विचिंग फॉर्म त्याचा. चेक करतो अजून डिफरंट क्वेश्चन एखादा.
थेरी क्वेश्चनला थेरी पेपरला क्वेश्चन बघितले की आन्सर कळतं, पण ते पूर्ण लिहायला बोर होतं. दॅट्स वाय MCQ इज बेटर दॅन थेरी. येस येस येस, त्याच्यामुळे तो सोल्युशन तसं काढलंय ना त्यांनी. म्हणून तर MCQचा जमाना. थेरी पेपर काय 50 मार्क मिळवायचेत मॅथ्समध्ये तुम्हाला, झालं टेन्शन कमी तुमचं. IIT असेल ॲडव्हान्स लेवलपर्यंत तर त्याला क्रायटेरिया 75 मार्क्सचा कंपल्सरी समजा, तसंच. बाकी इकडे गरज नाही आहे तुम्हाला. प्रत्येक 2 स्विचेस सिरीज मध्ये काढायचे आहेत आणि बाकी पॅरलल. 2 स्विचेस सिरीज, 2 स्विचेस सिरीज, 2 स्विचेस सिरीज आणि बाकी पॅरलल फॉर्मेशन. S1 dash S2 S1 dash S2 dash. काय कन्वर्ट करायचं आहे? मिनिमम नंबर ऑफ स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. दॅट इज अल्टरनेट इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट मध्ये कन्वर्ट करायचं. अल्टरनेट इक्विव्हॅलंट सर्किट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मिनिमम नंबर ऑफ स्विचेस म्हटलं तरी चालेल. मिनिमम नंबर ऑफ स्विचेस म्हटलं तरी चालेल. त्याच्यावरून कन्क्लुजन्स निघतात पण त्याचे. वी नीड टू कन्क्लूड ऑल्सो. सांगा इथं P फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. P S1 Q S2 negation of P S1 dash negation of Q S2 dash. R नाही आहे. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. नंतर सांगा सिम्बॉलिकल फॉर्म. सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट. हे दोन्ही सिरीज मध्ये आहेत. P and negation of Q or parallel negation of P and Q, परत or negation of P and negation of Q. असं काही नसतं मंथन, 3rd टाइम रिपीट, 4th टाइम रिपीट, असं काही नसतं. रिपीट बिपीट काही नसतं. रिपिटेशनला काही इम्पॉर्टन्स नाही आहे. रिपिटेशन किती पण असू शकतं, काहीही असू शकतं. त्याला काही रेस्ट्रिक्शन नाही आहे, किती टाइम रिपीट वगैरे असं काही नाही. रिपिटेशन वगैरे असं काही नाही आहे याच्यामध्ये. किती स्विचेस किती वेळेसही येऊ शकतात. S1 S2 dash S1 S2 dash थर्ड क्वेश्चनचा आन्सर T येत आहे. नाही P येणार. P आता जे क्वेश्चन दिलं होतं त्याचा आन्सर P येतं. T येणार नाही. सिंगल स्विच मध्ये येतं. त्याचा टेबल पण ड्रॉ करायचं तुम्हाला. याचं काय ड्रॉ करायचं आहे? इनपुट आउटपुट टेबल पण ड्रॉ करा. ऑल्सो ड्रॉ द इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबल. याचं तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल पण तयार करायचा आहे. ओके. इनपुट आउटपुट टेबल कंपल्सरी तयार करायचा या क्वेश्चनचा. आणि आन्सर Pच येतं. सॉल्व केल्यानंतर P येणार. डायग्राम सिंपल अशी आहे, काही शंका नाही. तेच आहे राजा, इकडलं इकडं फिरवलंय. अँड आणि ऑर चेंज केलं फक्त. अँड आणि ऑर चेंज केलेलं प्रिव्हियस क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये काय आणि कसं कॉमन काढणार ते सांगा आता.
काय आणि कसं कॉमन काढणार? इथं निगेशन ऑफ पी आणि अँड, निगेशन ऑफ पी आणि अँड काढता येईल आउटसाइड. फर्स्ट आणि लास्ट ब्रॅकेट मधून निगेशन ऑफ क्यू आणि अँड, अँड अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी बेटर आहे. राईस, अमय करेक्ट, अथर्व बरोबर आहे, येस प्रतीक्षा बरोबर आहे. काय अंडरलाईन करा? निगेशन ऑफ पी आणि अँड, निगेशन ऑफ पी आणि अँड ब्रॅकेट नंबर सेकंड अँड थर्ड मधून. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज ठेवा, कीप फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज. इथं ऑर आहे, कॉमन काढताना आपण काय काढणार? निगेशन ऑफ पी आणि अँड कॉमन काढणार. सो ब्रॅकेटमध्ये क्यू शिल्लक राहील, या ठिकाणी ऑर, आणि इथला कॉमन काढल्यानंतर निगेशन ऑफ क्यू शिल्लक राहील. सो विच लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. निगेशन ऑफ पी अँड कॉमन घेतलं, निगेशन ऑफ पी आणि अँड कॉमन घेतलाय. निगेशन ऑफ पी आणि अँड, निगेशन ऑफ पी आणि अँड कॉमन घेतलं आहे. सांगा क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू काय असतं? क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू काय असतो? केलं की पुढचं सुचतं, केल्यानंतर पुढचं समजतं. सांगा क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू काय असतं? इज अ टोटोलॉजी, काही शंका नाही, इज अ टोटोलॉजी. कॉम्प्लिमेंट, कुठला लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. इज द कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर आहे का? हा क्यू आहे, हा त्याचा निगेशन आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंट झाला. हा इथं कॉम्प्लिमेंट झालं. नेक्स्ट, पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर, सांगा स्टेटमेंट अँड टोटोलॉजी काय असतं? स्टेटमेंट अँड टोटोलॉजी, स्टेटमेंट अँड टोटोलॉजी म्हणा याला, राहील आन्सर. स्टेटमेंट अँड टोटोलॉजी इज व्हॉट? स्टेटमेंट अँड टोटोलॉजी म्हणायला. स्टेटमेंट अँड टोटोलॉजी, लक्ष द्या. पी आहे, त्याचं निगेशन ऑफ पी करा, ट्रू फॉल्सचा फॉल्स ट्रू. त्याच्यानंतर टी, टी मीन्स टोटोलॉजी. या दोन्हींमध्ये अँड, या दोन्हीमध्ये अँड, अँड असेल तर ट्रू, ट्रू फॉल्सला फॉल्स आणि हा ट्रू. म्हणजे काय मिळालं? निगेशन ऑफ पी मिळालं. निगेशन ऑफ पी मिळतो परत, निगेशन ऑफ पी मिळतो परत. बरोबर आहे? निगेशन ऑफ पी, स्टेटमेंट इट सेल्फ म्हणा त्याला. तर हे झालं कुठलं लॉ? आयडेंटिटी लॉ. ओके, नेक्स्ट. आता कुठलं? इथं अँड आहे, इथं ऑर आहे. डेफिनेटली डिस्ट्रीब्युटिव्ह, डेफिनेटली डिस्ट्रीब्युटिव्ह. इथलं पी ऑर निगेशन ऑफ पी कनेक्ट करा. इथलं पी ऑर निगेशन ऑफ पी ला कनेक्ट करा. पी ऑर निगेशन ऑफ पी मधलं साइन अँड, निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ पी. झेपते का? दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. चुकलं हर्षवर्धन, काय गडबड आहे काय माहिती. सांगा पी ऑर निगेशन ऑफ पी काय असणार? पी ऑर निगेशन ऑफ पी काय असणार? इज द टोटोलॉजी, काही शंका नाही. कुठला लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आन्सर की प्रोव्हाइड केली आहे तुम्हाला, चेक करा तुमचं काही चुकलं असेल तर कालच्या क्वेश्चन पेपरमध्ये.
आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे. मिस्टेक्स यू कॅन वर्क आउट फ्रॉम दॅट. हर्षवर्धन, प्रत्येक वेळेस काहीतरी राहतं रे. हा, कशाला राहायला पाहिजे. आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे. काय गडबड असेल तर सांगणे. कालच्या क्वेश्चन पेपरची आन्सर की ग्रुपवरती शेअर केलेला आहे. ज्यांना वाटतं पेपर अवघड गेलाय त्यांनी चेक करा. चेक करा, लिहा, परत सबमिट करा. वन्स मोर करून टाका त्याचं. सांगा. टोटोलॉजी अँड स्टेटमेंट. स्टेटमेंट इटसेल्फ. परत एकदा आयडेंटिटी लॉ. ज्याला फक्त सरळ करून लिहा, नाही दिलं तरी चालेल तशाल तसा. कम्युटेटिव्ह लॉ. याची डायग्राम काढायची. कशामध्ये आहे? ऑर मध्ये आहे. S1 S2 are in parallel. लॉज माइंड करा. लॉज भरपूर जण कंटाळा करतात. इथं कॉम्प्लिमेंट वापरायचं आहे, इथं तुम्हाला आयडेंटिटी वापरायचं आहे, इथं डिस्ट्रीब्युटिव्ह वापरायचं आहे. हा ऑर विथ निगेशन ऑफ क्यू पी ला अटॅच होतं. ऑर आणि पी क्यू ला अटॅच होतं. इथं परत पी ऑर निगेशन ऑफ पी. कुठला लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. इथं आयडेंटिटी लॉ. या पद्धतीनं आलं पाहिजे. याला म्हणतात मिनिमम नंबर ऑफ स्विचेस मध्ये कन्वर्ट केली ही डायग्राम आपण, बाय युजिंग लॉजिकल लॉज. दॅट्स इट. ओके, सो दिस इज द एंड ऑफ युअर चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. बराच स्लो घेतलाय मी चॅप्टर, तरी तुम्हाला जमत नाही. चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही लेक्चर मिस केले. बरेचसे लेक्चर मिस केले तुम्ही. लेक्चर मिस नाही केले असते ना, त्यांना तो परफेक्ट, त्यांना तो व्यवस्थित आणि परफेक्ट आहे. विथ ऑप्शन 8 मार्क्सला चॅप्टर आहे हा. विथ ऑप्शन 8 मार्क्सला आहे, गमवू नका. आवडला चॅप्टर? व्हेरी गुड. याचा बेस काही नाही आहे. याच्या आधी सेट थेअरीला रिलेट करतो हा, फक्त लक्षात ठेवा. याचे ऑब्जेक्टिव्ह आपण घेतलेत. ऑब्जेक्टिव्ह मागच्या वेळेस घेतलेत. डिफरन्सिएशनचे लेक्चर बुडू नका, ते लेक्चर्स करा. डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले रिपीट रिवाइज करा. डिफरन्सिएशन कंटिन्यू चालू राहणार आहे 2:30 ला. डिफरन्सिएशन चॅप्टर कंटिन्यू सर घेतील ते. आणि मी नेक्स्ट चॅप्टर कुठला स्टार्ट करायचं? मॅट्रिसेस घेऊन टाकू. माझं मत मॅट्रिक्स घेऊन टाकू आपण. मॅट्रिसेस हा चॅप्टर घेऊ आपण. मॅट्रिसेस घेऊ आपण. मॅट्रिक्स चॅप्टर घेणार आहे. ओके, लगेच याच्या पुढचा चॅप्टर कंटिन्युएशन मध्ये. कंटिन्यू द मॅट्रिक्स. येस, मॅट्रिक्स इझी आहे, काय अवघड नाही. इनवर्स मेथड आहे तुम्हाला. 2 टाईप आहेत त्याच्यामध्ये. इनवर्स बाय युजिंग ऍडजॉइन, इनवर्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. मनसी, यस, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आणि तेच फॉर्म्युले परत परत युटिलाइज होतात. टाईप चेंज आहेत त्याच्या, टाईप चेंज आहेत. फॉर्म्युले तेच राहतात, टाईप चेंज होतात प्रत्येक वेळेस. त्या टाईप तुम्हाला मॅनेज करता आल्या पाहिजे. टाईप्स मॅनेज करता आल्या पाहिजे. थोडे तरी कष्ट घ्यावे लागतील जीवनात. सरळ गोष्ट कसं काय मिळेल? कष्ट घ्यायची सवय आता नसेल तर नंतर राहा, आराम करा. ज्याच्यात आहे त्याच्यात समाधान माना आणि लाईफ पुढे न्यायची. नाही, आत्ता क्रेझी राहा, नक्कीच गोष्टी क्रेझीली मिळतील तुम्हाला. तेवढ्या क्रेझीली गोष्टी मिळतात का नाही मिळणार?
असं असतं लाईफमध्ये कधी पण. क्रेझी राहावं लागतं, क्रेझी राहावं लागतं. ओके, थँक्यू. सो वी विल मीट again in the next part of this session with the matrix. Yes, probability अजून व्हिडिओ